मंडळी आता घेतले ताज्या ताज्या आपल्या शेवग्याच्या शेंगा गावरान काढून, तरी कलर असा दिसायला पण गावरान येतात. चला आता मस्त छान भाजी बनवू ताज्या ताज्या शेंगाची. बघा मंडळी शेवग्याच्या शेंगा आणलेल्या, आता भाजी करायची. भाकरी केलेल्या लय वेळ दाखवलं पण भाजी केलेली कधी बघितली नाही. तर गावरान शेंगा आणल्या काढून, हे असं कलरच असा झाला इगिन पायडवणी. तर हे असं चिरून घेतलं तर वरती टरकाला काढून धुवून घ्यायची. आणि साधी सिंपलच करतो आम्ही, काय एवढं मसाला कांदा टमाटर एवढं काय वापरत नाही. तर बघा आता भाजी केल्यावर तर ती टाकायची आणि तेल कडक टाकले की आता कढीपत्ता टाकायचा. आणि बघा आता लगेच त्याच्यामध्ये आपण थोडस आपण काय केलंय तर लसूण आणि हे कुटलेलं आहे कोथिंबीर आणि लसूण कुटलेलं ते पण टाकायचं त्याच्यात. आम्ही काय एवढ्या आटासानं भाजी करीत नाहीत, आपलं काय रानात कामाला जायचं असतं त्यामुळे पळापळी पळापळी. तर हे आपली शेंगा आधी शिजवून घ्यायची ना, अख्खी टाकायची शेंगाची, कारण ह्याच्यात चव लागते अख्खी त्याला मिठात शिजल्यावर. त्याच्यामुळे आधी शिजवून घ्यायची नाही. काही काही जण काय करतात आधी शिजवून घेतात. आणि बघा छान असं मिक्स करायचं. नाही आता ह्यात थोडं मीठ टाकायचं. मीठ टाकलं नाही काय होतंय, थोडं चव लागत त्याला. शेंगा अशी तेलात चांगली अशी एकदम तळवणी करायची आणि थोडस लय वेळ असं फिरवीत राहायचं याला. तर बघा मंडळी आता चांगलं मिक्स झाली, चांगली भाजल्यासारखी शेंग झाली. तर आता ह्याच्यात आपण हे काळा मसाला काळं तिखट टाकू ह्याच्यात थोडं, म्हणजे आपल्याला लागण तेवढं टाकायचं. आम्ही काय जास्त तिखट खात नाही. तर थोडीशी हळद टाकायची आणि थोडीशी लालकी चटणी टाकायची आणि काळं तिखट जास्त टाकायचं थोडं, म्हणजे एकदम छान लागते. तर बघा ना असं एकदम मिक्स करून घ्यायचं. अशी भारी चवदार शेंग लागते का ना, तर नक्की तुम्ही अशी रेसिपी माझी करून बघा. ती बी चुलीवरली भाजी मग तर सांगूच नका, एकच नंबर भाजी लागते. तर आता मस्त ज्वारीची भाकर आणि भाजी किती चांगली लागते बघा आता.